तर आज आहे 15 ऑगस्ट, जे की आपला देश स्वातंत्र्य झालेला दिवस आहे. जे जे ह्या दिवसासाठी लढले, मरण पावले, त्यांचा आभार. आणि त्यांच्यासाठी 1-2 मिनिटासाठी मौन पाळावे. सगळेच जण. आता नाही, आपण मी पण पाळलोय सकाळी, तुम्ही पण पाळावे त्यांच्या यादमध्ये, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. ठीक आहे. तर काल माझा पहिला दिवस होता की व्लॉगिंगचा. फर्स्ट टाइम जे कॅमेऱ्याच्या समोरून डोळ्यामध्ये डोळे घालून ते पण 2 मिनिटासाठी बोललो होतो, ते माझं फर्स्ट टाइम. ह्याच्या पहिले मी कधी बोललेलो नाहीये. आजचे दिवस आहे, आज हे दुसरा टाइम आहे. मला वाटते, मला स्वतःला कालच्या पेक्षा आज माझ्या डोळ्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स दिसते आणि डोक्यामध्ये पण कॉन्फिडन्स दिसते. आणि मी जे बोलतोय ना, ते काल जेवढं स्पष्ट नव्हतं ना, आज तेवढं स्पष्ट आहे. मला माहिती आहे, मी आता 2 वेळेस असं असं इकडे बघितले, हे करायला नको आहे. तर आपण कॅमेऱ्यावर एवढं फोकस राहिले पाहिजे, ते कॅमेऱ्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून, म्हणजे 1 मिनिटासाठी इकडे इकडे असं काही बघायला नको. त्यानं आपलं काय होतं म्हणजे, तर कॉन्फिडन्स आपलं लो समजतं. लो जे बघते ना, त्यांच्यावर इफेक्ट, आपल्या बोलण्याचा इफेक्ट कमी पडतोय. होते, स्टार्टिंग आहे ना, तुम्ही पण सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पण तसं वाटेल. पण तेवढं काय हार्ड नाहीये. तुम्ही पण बोलू शकता, तुमच्या इथं पण गोष्टी आहेत, इथून पण काही येतात, बोलू शकता. तर आपले ब्लॉग्स असेच रोज रोज अपलोड होत राहतील, मला मोटिवेट करण्यासाठी. बघा, मग लाईक लाईक करा, कमेंट करा. नाहीये तेवढं स्पष्ट. ओके, चालतंय. हे तर सुरुवात आहे, डेली डेली अपलोड करेल. तर अजून एक सांगायचं राहिलं, काल जे व्हिडिओ केलं होतं ना, त्याला 5 व्ह्यूज आले होते, 4 लाईक्स, असं काय तर. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला डिमोटिवेट व्हायची गरज नाहीये. परत व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत, मग परत व्ह्यूज साठी एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजेत. एक्सपेक्टेशन ठेवून तुम्ही जे करता ना, ते एक दिवशी बरोबर साध्य होईल. कंटिन्यू करत राहा, दडून राहणं हीच म्हणजे खरी मेहनत आहे. थोडं केलं मग सोडून दिलं, दॅट्स नॉट फेअर. ते नाही चालत. कंटिन्यू केलं पाहिजे, कंटिन्युअसली कंटिन्युअसली. फेल झालं तर बी अगेन फेल, अगेन फेल, फेल अगेन, ट्राय अगेन, फेल अगेन, ट्राय अगेन. ट्राय करत राहायला पाहिजे, मगच तुम्हाला त्याचा रिझल्ट कळणार आहे. तर तसं मी क्लीन शेव केलं नाही, कसं दिसतंय मला माहित. स्मार्ट नाहीये मी, आय एम नॉट अ स्मार्ट बॉय. ओके.